मित्रांनो, नुकतंच तुम्ही पाहिलेलं आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदासाठी शॉर्टलिस्ट प्रकाशित करण्यात आलेलं आहे. म्हणजेच फायनल शॉर्टलिस्ट म्हणजे काय असते, लेखी परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. जवळपास 360 विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि 2090 विद्यार्थी या ठिकाणी अपात्र झालेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांचं काय होणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळू शकते, ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ती माहिती तुम्हाला सर्वात शेवटी मी या ठिकाणी देणार आहे. सर्वात अगोदर या ठिकाणी 2090 कॅन्डिडेटची लिस्ट दिलेली आहे आणि त्याच्यासमोर त्यांचं रिझन दिलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता टोटल 30 रिझन्स आहेत, म्हणजेच कारण आहेत की का त्यांचं फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे. तुम्ही तुमच्या नावासमोर जे त्यांनी अनुक्रमांक दिलेले आहे 30 पैकी कोणकोणते रिझन्स आहेत ते तुम्ही पाहू शकता. सर्वात प्रथम आहे प्रूफ ऑफ डेट बर्थ नॉट इन्क्लोज. जर तुम्ही या ठिकाणी टीसी किंवा सनद जर अपलोड केलेली नसेल, म्हणजेच पाठवली नसेल, तर किंवा बर्थचा कोणताही पुरावा जर तुम्ही पाठवला नसेल, तर अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट केलेले आहे. कास्ट सर्टिफिकेट नाही, 7वीचं मार्क मेमो कंपल्सरी असते. मित्रांनो, तुम्हाला सांगत राहिलेलो आहे मी, जरी तुम्ही या ठिकाणी अंदाजे मार्क टाकले असले तरी जोडण्यासाठी कंपल्सरी मार्क मेमो पाठवावा लागतो. नेम द कॅन्डिडेट्स नॉट मेन्शन इन, जे 7वीचं मार्क मेमो त्याच्यामध्ये नावच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हणलं, इनकम्प्लिटेड आहे, इनकरेक्ट मार्क मेन्शन केलेले, 10वीचं सुद्धा नाही मार्कशीट, 12वीचं सुद्धा मार्कशीट नाही. अशी चूक करत जाऊ नका मित्रांनो. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी पाहू शकता कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये काय म्हटलेलं आहे, बी विच आर ऑप्टेन आफ्टर पब्लिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट नॉट इन्क्लोज. जेव्हा जाहिरात प्रकाशित करण्यात आले त्याच्यानंतरची डेट सांगितली, तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केलेली नाहीत. अशा प्रकारचे अनेक या ठिकाणी कारण कॅरेक्टर सर्टिफिकेटवर दिलेले आहेत. पुन्हा इथं काय ओनली 1 कॅरेक्टर्स दिलेले आहे. तुम्ही डोमेसाइल सर्टिफिकेट नाही, डिक्लेरेशन फॉर्म सुद्धा नाही, स्मॉल फॅमिलीचं कंपल्सरी सांगितलेलं होतं मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता काय काय कारण दिलेले आहेत या ठिकाणी, सेम तेच आहेत. त्याच्यानंतर सिग्नेचर तुम्ही काय केलेले आहे, फोटोग्राफच्या ठिकाणी सिग्नेचर केलेले आहे. फॉर्म ए फिल केलेलं नाही, एनओसी, गॅझेट, SBI, म्हणजे अशा प्रकारचे अनेक टोटली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 31 म्हणजे 31 कारणं या ठिकाणी देण्यात आलेले खाली यादी आहे. ते टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड केलेले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावासमोर का रिजेक्ट करण्यात आलेले सर्व कारणं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता राहिला प्रश्न की 2090 कॅन्डिडेट्समध्ये कुणाचं नाव पुन्हा या ठिकाणी एक्झामसाठी पात्र होऊ शकतो. जर तुमच्याजवळ 2 प्रिंट आहेत, एक प्रिंट तुम्ही काय केलेली आहे मित्रांनो, या ठिकाणी पाठवलेली आहे कोर्टाला आणि ॲज इट इज त्याची कॉपी म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःजवळ ठेवलेली आहे आणि यामध्ये ह्या कारणामध्ये तुमचं एकही कारण जर त्या पूर्ण फाईलमध्ये तुम्हाला दिसत नसेल, तर तुम्ही सरळ त्या ठिकाणी रजिस्टर ऑफिसला जाऊन भेट देऊ शकता आणि तुमची जी कॉपी आहे त्या ठिकाणी पूर्ण तुम्ही काढून ठेवलेली ते ॲज इट इज दाखवून त्या ठिकाणी तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता की माझे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी बरोबर आहेत, कुठेही माझी चूक झाली नाही, त्या ठिकाणी फक्त चेकिंग करत असताना चूक झालेली आहे. अशा प्रकारचं तुम्ही त्या ठिकाणी कन्व्हिन्स करू शकता जर तुमच्याकडे विथ प्रूफ असेल तर. कारण तुम्ही पाहू शकता बरेच कॅन्डिडेटचे नाव पुन्हा सुद्धा ॲड करण्यात आलेले आहेत. लेटेस्ट उदाहरण सांगतो, गेल्या वेळेस जे मुंबई उच्च न्यायालय टायपिंगचं होतं त्या ठिकाणी एका कॅन्डिडेटला 71 मार्क्स पडलेले होते, तरी पण त्याचं नाव त्या ठिकाणी आलेलं नव्हतं. नंतर पुन्हा तुम्ही नोटीस पहा वेबसाईटवर जाऊन, पुन्हा त्यांचं नाव या ठिकाणी टायपिंग परीक्षेसाठी पात्र करण्यात आलेलं आहे. त्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं नव्हतं. शेवटी नंतर त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित असताना त्यांनी भेट दिल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांचे नाव ॲड करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे होऊ शकतं जर तुम्ही 100% खरे असाल, तुमच्याजवळ एखादी प्रिंट असेल, हार्ड कॉपी असेल, सेम टू सेम तुम्ही पाठवलेली सर्व व्यवस्थित असेल, तर त्या ठिकाणी रजिस्टर ऑफिसला भेट देऊन त्या ठिकाणी तुम्ही कन्व्हिन्स करून तुमचं नाव त्या ठिकाणी पुन्हा रिजॉईन करता येऊ शकते. एवढंच त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे, ऑदर दुसरं तुमच्याजवळ कोणतंही ऑप्शन नाही. अजून तुम्हाला काही या संदर्भामध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ऑथेंटिक माहिती आपण शेअर करत असतो मित्रांना. तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी अपलोड करत असतो. तसेच इंस्टाग्रामवर आपण नवीन अकाउंट्स ओपन केलेले इंडियन डेप जॉब अलर्ट गुरुच्याच नावानं, त्या ठिकाणी जाऊन इन्स्टा आयडीवर देखील तुम्ही त्या ठिकाणी आपलं चॅनल, इन्स्टाचं जे चॅनल असते ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता.